सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर देखील रेड अलर्ट देण्यात आलाय। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये असलेल्या घाटमाथ्यावर गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून या भागातील धरणं ही परिसरामध्ये मोठा पाऊस पडतोय। त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून 12,100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। पाहूयात। राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यातील घाटमाथा जो परिसर आहे या भागात देखील रेड अलर्ट जारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असतो। आता रात्रीपासून पावसाची रिपरिप हे देखील सुरू होती। ढगाळ वातावरण देखील आता सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। घाटमाथा परिसरात रिमझिमचा पाऊस देखील सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या भागातील जी प्रमुख धरण आहेत ते देखील मोठ्या प्रमाणावर भरल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं जे कोयना धरण आहे या कोयना धरणातून 12,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आला आहे। 96 टीएमसी पाणी साठा सध्या या धरणामध्ये झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। या भागामध्ये मोठा पाऊस आता पडणार असल्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे। त्यामुळं प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये जे पर्यटक येत असतात, जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।